श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या दिव्य चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा जर परमेश्वरावर आणि स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आजचा स्वामी संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत भक्तांना नक्कीच आनंदाची सुखाची अनुभूती येऊ आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत हो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाची समाप्ती आता जवळ आली आहे, कारण दिव्य शक्ती तुमच्या जीवनात एक अद्भुत प्रकाश निर्माण करण्यासाठी तयार आहे आणि त्या प्रकाशाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतील. तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन लवकरच होणार आहे. तुमच्या मनातील द्विधा संपेल आणि तुमच्या डोळ्यासमोर यशाचा नवा दरवाजा उघडेल, जिथे फक्त आनंद, समाधान आणि समृद्धी तुमची वाट पाहत आहे. तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्यांना आता पूर्ण विराम मिळेल, कारण तुम्ही ज्या दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने स्वतःला पूर्णपणे समर्पित कराल त्या दिवसापासून जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळू लागेल. तुमच्या मेहनतीला आता योग्य तो न्याय मिळणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्यावर एक असा दिवस येणार आहे जिथे जग स्वतः तुम्हाला यशस्वी आणि भाग्यवान म्हणून ओळखेल. आजपर्यंत तुम्ही जितकं सहन केलं आहे त्याचा प्रत्युत्तर तुम्हाला आता दुप्पट सुख, समाधान आणि समृद्धीच्या स्वरूपात मिळणार आहे, कारण ईश्वराची कृपा कधीच उशिरा येत नाही, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते. तुमच्यावर आलेली प्रत्येक कठीण वेळ आता संपुष्टात येईल, कारण तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे जो तुमच्या सर्व दुःखांना आनंदात बदलून टाकेल आणि तुम्हाला यशाची नवी दिशा दाखवेल. तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होईल. फक्त तुम्ही तुमच्या श्रद्धेला अधिक दृढ करा, कारण श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग कधी निष्फळ जात नाही. तो नक्कीच तुम्हाला एका दिवशी सुखद वाटेवर घेऊन जाईल. आता तुमच्या दारावर समृद्धीची चाहूल लागणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला घडणार नाही असं वाटत होतं त्या गोष्टी हळूहळू तुमच्या जीवनात घडू लागतील, कारण ईश्वराची योजना नेहमीच आपल्या भक्तांसाठी सर्वोत्तम असते. तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे सगळं तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला जे मिळेल ते पाहून लोकांना तुमचं यश हे एक चमत्कार वाटेल. तुमच्या जीवनातील संकट आता संपत आहेत, तुमचं भविष्य आता उजळत आहे, तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत आहे आणि लवकरच तुमच्या कष्टांना फळ तुम्हाला मोठ्या स्वरूपात मिळणार आहे. आता फक्त काही क्षण बाकी आहेत, जेव्हा तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळेल, जेव्हा तुमच्या मेहनतीचं सोनं होईल, जेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू असतील पण ते केवळ आनंद अश्रू असतील. तुम्हाला वाटतंय का सगळं काही संपलं आहे? नाही, हा फक्त एक नवीन सुरुवातीचा काळ आहे, कारण ज्यावेळी आयुष्य एक दिशा संपवतो त्यावेळी दुसऱ्या दिशेचा मार्ग सुरू होतो आणि तो मार्ग तुमच्यासाठी अधिक सुंदर आणि समृद्ध असणार आहे. तुमच्या जीवनातील अंधकार आता नष्ट होईल, कारण देवाच्या कृपेने तुमच्यासाठी प्रकाशाचा एक नवीन किरण येत आहे, जो प्रत्येक तुमच्या समस्येवर उपाय शोधेल आणि तुम्हाला विजयाच्या शिखरावर पोहोचवेल. तुम्ही जे हरवलं आहे ते परत मिळवण्यासाठी तयार राहा, कारण देव तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी योजना आखत आहे आणि लवकरच तुमच्या जीवनात एक मोठा आनंद येणार आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी वाट पाहत होतात त्या गोष्टी आता तुमच्या समोर सहज येणार आहे, कारण तुमच्या विश्वासाचा परिणाम आता प्रत्यक्ष स्वरूपात दिसू लागेल. तुमच्या जीवनात एक अद्भुत घटना घडणार आहे जी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करेल, कारण ईश्वराच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि त्या गोष्टींचा अनुभव आता तुम्हाला प्रत्यक्षात मिळणार आहे. तुमच्या डोळ्यांसमोर आता एक असा बदल घडेल जो तुम्हाला तुमच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळण्याची जाणीव करून देईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात सर्वात आनंदी क्षण अनुभवाल. तुमच्यासाठी आता आनंदाची दारं उघडली जाणार आहेत. तुमच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. फक्त धैर्य ठेवा आणि श्रद्धेने पुढे जात राहा. तुमच्या मेहनतीचे दिवस आता संपले आणि फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे.
फक्त तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवा आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी तयार राहा. आज जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामींनी तुमच्यासाठी किती मोठी योजना आखली होती. कारण तुम्हाला आता जे काही मिळणार आहे त्याची कल्पना तुम्ही कधीही केलेली नसेल. तुमच्यासमोर आता नव्या संधी उघडल्या जाणार आहेत, ज्या संधी तुम्हाला एका नवीन उंचीवर नेतील आणि जिथे तुम्हाला आनंद, समाधान आणि समृद्धी एकत्र मिळेल. तुमच्या वाट्याला आलेले दुःख आता संपू लागले आहे, कारण आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद आणि यश राहणार आहे, जे स्वामींच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक समस्येवर आता स्वामींचा आशीर्वाद तुमच्या समोर आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी लवकरच एक मोठा आनंदाचा क्षण येणार आहे. तुमच्या जीवनात असे काही दिवस येणार आहेत जे तुम्हाला तुमच्या मेहनतीवर आणि स्वामींच्या कृपेवर गर्व करण्यास भाग पाडतील. कारण हे दिवस स्वप्नवत आणि आनंदाने भरलेले असतील. तुमच्या भविष्यातील स्वप्न आता साकार होण्यास अवघे काही क्षण बाकी आहेत. फक्त श्रद्धा ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना बनवत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. परमेश्वर तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तुम्ही मनोभावे परमेश्वरावर सर्व काही सोपवून द्या. स्वामी भक्तांनो, जीवनात किती मोठ्या अडचणी आल्या तरीही चिंता करण्याची गरज नाही. कारण जेव्हा परिस्थिती अंधकारमय वाटते तेव्हा दैवी शक्ती तुमच्यासाठी नव्या मार्गाची दारं उघडत असते. फक्त श्रद्धा आणि सबूर ठेवा, कारण परमात्म्याची कृपा कधीही आणि कुठेही तुमच्या जीवनात नवीन दिशा घेऊन येऊ शकते. तुमच्या प्रयत्नांमध्ये किती अपयश असलं तरी निराश होऊ नका, कारण जो भक्त प्रयत्न करतो तो यशाच्या वाटेवरच असतो. फक्त मनोबल टिकवून ठेवा आणि विश्वास ठेवा की परमेश्वर तुमच्या कष्टांचं चीज करणारच आहे. काही वेळा परिस्थिती अशा प्रकारे घडते की तुम्हाला वाटतं की सर्व दरवाजे बंद झाले आहेत. पण खऱ्या भक्ताला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा सर्व बाजूने अंधार वाटतो तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी एक नवीन आणि उजळलेला मार्ग तयार करत असतो. जीवनात कधीही कठीण प्रसंग आल्यास घाबरू नका, कारण प्रत्येक संधी एक नवीन शिकवण घेऊन येते आणि जो त्यावर विश्वास ठेवतो तो नक्कीच मोठं यश मिळवतो. त्यामुळे संयम ठेवा, तुमचं सोनंच होणार आहे. देवाच्या दरबारात काहीही अशक्य नाही. तुम्ही तुमच्या पूर्ण श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत राहिलात तर आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. कारण जिथे भक्ती असते तिथं परमेश्वर त्यांच्या भक्तांसाठी चमत्कार घडवत असतात. संकट ही क्षणिक असतात, पण तुमचा आत्मविश्वास आणि भक्ती टिकवून ठेवा, कारण कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही. तुमच्यावर आलेल्या अडचणी लवकरच नाहीशा होतील आणि सुखाचे दिवस तुमच्या दारावर येऊन उभे राहतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनात एक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असता पण ती गोष्ट मिळत नसेल तर निराश होऊ नका, कारण देव तुमच्यासाठी काहीतरी खूप चांगलं घडवून आणण्याच्या तयारीत असतात. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. जीवनात तुमच्यापुढे कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी लक्षात ठेवा, त्या अडचणी तुम्हाला संपवण्यासाठी आलेल्या नसतात, तर तुम्हाला अधिक मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी आलेल्या असतात. म्हणून त्यांना संधी समजून सामोरं जा. परमेश्वराला कधीही कमी समजू नका, कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं तेव्हा आज देव एक नवीन संधी तुमच्या पुढ्यात उभी करतात. आणि जेव्हा भक्त निष्ठेने प्रार्थना करतो तेव्हा भक्ताला नक्कीच नव्या मार्गाचा प्रकाश मिळतो. संकट कधी कायमस्वरूपी राहत नाहीत. जशी रात्र संपल्यानंतर सूर्योदय होतो तसंच दुःख संपल्यानंतर सुखाचा मार्ग सुरू होतो. त्यामुळे संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पुढे जात राहा, कारण देवाच्या कृपेने लवकरच तुमच्या जीवनात आनंदाची पहाट उगवणार आहे. स्वामी भक्तांनो, देवाने तुमच्या जीवनासाठी एक निश्चित योजना आखलेली आहे, ज्यामुळे जर आज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर काळजी करू नका, कारण देव तुमच्यासाठी त्याहून चांगलं काहीतरी ठेवून आहे आणि योग्य वेळी तुम्हाला ते नक्कीच मिळेल. तुमच्या जीवनात
संघर्ष कितीही मोठे असोत चिंता करू नका, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाने आणि श्रद्धेने प्रामाणिक प्रयत्न करत राहता तेव्हा देवाची कृपा तुमच्या प्रत्येक प्रयत्नात फळ देणारच आहे. त्यामुळे धैर्याने पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, कोणत्याही कठीण प्रसंगी माघार घेऊ नका, कारण जो न डगमगता मार्गक्रमण करतो त्यालाच देव यशाच्या शिखरावर पोचवतात. त्यामुळे तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण तुमचं यश तुमच्यासाठी सज्ज आहे. देवाच्या दरबारी उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. म्हणूनच तुमच्या जीवनात आज काही गोष्टी न मिळाल्या तरी काळजी करू नका, कारण जे तुम्हाला खरंच हवं आहे ते परमेश्वर लवकरच तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त तुमची श्रद्धा कायम ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनात काही वेळा अशा परिस्थिती येतात जिथे तुम्हाला वाटतं की काहीच शक्य नाही, पण लक्षात ठेवा, जे अशक्य वाटतं तेच देव सहज शक्य करून दाखवतात. त्यामुळे संधीचं दार कोणत्याही क्षणी उघडेल, फक्त थांबून विश्वास ठेवा. जेव्हा संकट तुमच्या जीवनात येतात तेव्हा ती तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर तुमची ताकद अजून वाढवण्यासाठी येतात. म्हणून कोणत्याही संकटाला संधी म्हणून पहा आणि धैर्याने त्याला सामोरं जा, कारण तुम्हाला लवकरच मोठं यश मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, परिस्थिती कितीही वाईट असली तरीही तुमच्या मनातील श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका, कारण जेव्हा भक्ताच्या मनातील श्रद्धा मजबूत असते तेव्हा देव स्वतः त्याच्यासाठी मार्ग काढतो आणि सर्व संकटसुद्धा दूर करतो. जोपर्यंत तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आहे तोपर्यंत तुमच्या यशाला कोणीही रोखू शकत नाही, कारण देव फक्त त्या लोकांना साथ देतात जो कधीच हार मानत नाही आणि सातत्याने प्रयत्न करत राहतो. देवाचं नाव घेतलं की संकट दूर होतात, म्हणून कोणत्याही कठीण प्रसंगी परमेश्वराचं स्मरण करा, कारण त्यांच्या आशीर्वादाने सर्व समस्या सहज सुटतात आणि जीवन सुखमय होतं. जीवनात संघर्ष हा नशिबाचा भाग असतो, पण तो संघर्ष तुमच्या विजयाची तयारी असते. म्हणून संघर्षाला संधी म्हणून पहा, कारण देव लवकरच तुमचं जीवन सुखदायी करणार आहे. स्वामी भक्तांनो, कधीकधी जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या असं आपल्याला वाटतं. कधीकधी जीवनात आपल्याला डोळ्यामध्ये अश्रू येण्यासारखे काही प्रसंग येतात, पण लक्षात ठेवा, सर्व काही देवाच्या कृपेने चांगलं होणार आहे. वाईट क्षण दूर जाणार आहेत आणि चांगल्या दिवसांची सुरुवात लवकरच होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. जे होणार आहे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने चांगलंच होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात ज्या समस्या, अडचणी आणि संकट आहेत त्या सर्वांचा शेवट आता लवकरच होणार आहे, कारण परम कृपाळू गुरुदेव तुमच्यासाठी एक नवा मार्ग उघडत आहे, ज्यामुळे तुमचं जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाने भरून जाईल. आजवर तुम्ही जितक्या अडचणी सहन केल्या, जितके दुःख भोगले, त्याचे फळ तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे, कारण परमात्म्याची योजना विलक्षण आहे आणि त्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटत होती, जी इच्छा तुम्ही मनात ठेवली होती पण पूर्ण होईल का नाही याची शंका होती, तीच गोष्ट आता प्रत्यक्षात घडणार आहे आणि तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही की हे खरोखर घडत आहे. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी फक्त एका कारणासाठी आहेत, ते म्हणजे तुम्हाला अजून मोठं, अजून बळकट आणि यशस्वी बनवण्यासाठी. कारण परमेश्वर कधीही तुमच्यावर अन्याय करत नाही. परमेश्वर फक्त योग्य वेळी योग्य फळ भक्तांना देतात. आता तुमच्या वाट्याला सतत संघर्ष येत असेल तर लक्षात ठेवा, हा संघर्ष संपण्याची वेळ जवळ येत आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे बदल होणार आहे ते तुमच्या कल्पनेपलीकडे असतील. जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीही चांगलं होत नाही, प्रार्थनांना उत्तर मिळत नाही, तेव्हा समजून घ्या की परमेश्वर अजूनही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट काहीतरी तयार करत आहे आणि योग्य वेळ आल्यावर तुम्हाला देणार आहे. तुम्ही जितकं चांगलं कर्म कराल तितकं स्वामींची कृपा तुमच्यावर राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला असे अनुभव येतील की जिथे लोक अपयशाची भीती बाळगतात तिथे तुम्ही यश मिळवाल. तुमच्या कष्टांचं चीज होणार आहे.
तुमचं संयमाचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात अशी समृद्धी येणार आहे की जी तुम्ही स्वप्नातही पाहिली नसेल. तुम्हाला कधी कधी वाटतं की जीवनात खूप त्रास आहे, दुःख आहे, पण तुम्ही पुढे जात राहा, कारण हे सर्व एक क्षणिक परीक्षा आहे आणि परीक्षेनंतर मिळणारं फळ खूप गोड आणि अमूल्य असेल. आजपर्यंत जे तुमच्यावर असले, तुम्हाला ज्यांनी कमी लेखलं, ते लवकरच तुमच्या यशाची गाथा गातील, कारण परमात्म्याचा न्याय विलंबित नसतो, अचूक आणि अटळ सुद्धा असतो. तुमच्या घरात, कुटुंबात, नोकरीत, व्यवसायात, शिक्षणात जिथे जिथे संकट आहेत तिथं आता प्रकाश येईल, कारण ज्याने तुमचं आयुष्य घडवलं आहे तो कधीही तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. तुमच्यावर ज्या ज्या वेळेस संकट आलं त्या त्यावेळेस तुम्ही त्यातून शिकलात आणि आता तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठं यश पाहायला तयार आहात, कारण आता परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी मार्ग उघडतो आहे. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्हाला सोडून जाणारे अनेक असतात, पण लक्षात ठेवा, परमात्मा मात्र तुमच्यासोबत नेहमी राहतो आणि तो तुम्हाला पुन्हा उंचीवर नेतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात असे दिवस येतील की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं मोठं बदल घडलं तरी कसं. तुम्हाला मिळणारं यश केवळ यश नसेल, तर ती एक प्रेरणा असेल, एक जिवंत उदाहरण असेल की संकटावर मात करून परमेश्वराच्या कृपेने माणूस कसा यशस्वी होऊ शकतो. तुमच्या हातून चांगलं काम घडत राहील, तुम्ही नेहमी लोकांची मदत कराल आणि त्यामुळे तुमच्या जीवनात अशी समृद्धी येईल की तुम्हाला आयुष्यभर ती पुरेल. तुम्ही जितकं शुभ कर्म कराल तितकं तुमच्या जीवनात चांगल्या संधी निर्माण होतील आणि तुमच्या वाट्याला येणारं सुख अकल्पित असेल. आजच्या दिवसापासून एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे, जो तुमचं भविष्य उज्ज्वल करेल आणि तुम्हाला एक नवी ओळख मिळवून देईल. परमेश्वराला कधीही कमी समजू नका. तो कधीही कोणत्याही रूपात तुमच्या मदतीला येईल हे तुम्हाला समजू शकणार नाही, म्हणून परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवा. तुमचं नशीब आता बदलेल. स्वामींच्या कृपेने सर्व काही तुमच्या जीवनात चांगलं घडू लागेल. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडायला आता परमेश्वराची कृपा कारणीभूत ठरेल. तुमचाही परमेश्वरावर मनापासून दृढ विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा आणि स्वामी महाराजांचा हा दिव्य चमत्कारिक स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात आलेली प्रत्येक अडचण ही तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी येत आहे. आनंदमयी भविष्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील, कारण ईश्वरी कृपेने तुमचं भाग्य उजळण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या जीवनातील अंधारमय दिवस संपून स्वामींच्या कृपेने एक तेजस्वी प्रकाश तुमच्या मार्गदर्शनासाठी येणार आहे, जो तुम्हाला दैवी मार्गावर नेईल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होईल. आज जरी संकट मोठी वाटत असली तरी लक्षात ठेवा, या अंधाराच्या शेवटीच तेजस्वी प्रकाश असतो आणि तुमच्या जीवनातील हा प्रकाश स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच येणार आहे. स्वामींनी ज्याच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला त्याला कधीही कोणत्याही संकटांची चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यांचं संपूर्ण जीवन आधीच दिव्य आशीर्वादाने सुरक्षित झालेलं असतं. तुमच्या मनात काही शंका असतील, चिंता असतील, दडपण असेल तरी तुमचा आत्मविश्वास दृढ ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने एक क्षणात सर्व संकट नाहीशी होऊ शकतात आणि तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल. तुमच्यावर आलेलं संकट असो किंवा तुम्हाला लाभलेल्या संधी असोत, दोन्ही परिस्थितीत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबतच राहतो. फक्त तुम्ही परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवण्याची गरज आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वामींच्या चरणी निस्सीम श्रद्धा ठेवता त्या क्षणी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळायला सुरुवात होते, कारण विश्वास हाच तुमच्या यशाचा आणि आनंदाचा खरा मार्ग आहे. स्वामींनी दिलेला आशीर्वाद हा अनमोल असतो, जो संकटात धैर्य देतो, अंधारात प्रकाश देतो आणि जीवनाला यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा सुद्धा देतो. म्हणूनच परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी उशिरा येत आहेत त्या फक्त एका चमत्काराच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या चमत्काराची वेळ आता जवळ आलेली आहे. फक्त धैर्य ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट आणि संघर्ष हे फक्त एका मोठ्या विजयाची तयारी आहेत. त्यामुळे हार मानू नका, कारण स्वामींच्या कृपेने लवकरच तुमचं जीवन यशस्वी होणार आहे. स्वामींच्या चरणी अर्पण केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळतं, प्रत्येक मागणी पूर्ण होते आणि प्रत्येक भक्ताचा उद्धार होतो, कारण त्यांची कृपा असीम आहे आणि ती तुमच्यासाठी आहे. तुमच्या जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही संपलंय, पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने नवी सुरुवात कधी होऊ शकते आणि तुम्हाला अपार सुख मिळू शकतं. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे मानवाची ताकद संपते तिथंच दैवी शक्ती कार्यरत होते आणि अकल्पनीय चमत्कार घडतात. तुमच्या प्रामाणिक भक्तीमुळे तुम्हाला स्वामींच्या कृपेचा अनुभव होईल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचा ओघ सुरू होईल आणि प्रत्येक दिवस हा यशाचा नवा अध्याय बनेल. तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता लवकरच होणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याचा प्रवास आता समृद्धी आणि यशाच्या दिशेने जाणार आहे. तुमच्या हृदयात जर निस्सीम श्रद्धा असेल तर तुम्हाला स्वामींच्या कृपेचा चमत्कार प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या समोर जरी मोठं संकट उभं असेल तरी ते तुमच्या आत्मविश्वासापेक्षा मोठं नाही, कारण स्वामींच्या कृपेने त्या संकटांचा अंत होणारच आहे. संपत्ती, यश, आनंद आणि समाधान हे सर्व स्वामींच्या कृपेने तुमच्याजवळ येतील, कारण तुम्ही स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवली आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडथळे नाहीसे होतील, दुःख मागे पडेल आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक नवीन संधी दडलेली असते, फक्त तुम्ही ती ओळखण्याची गरज आहे आणि स्वामींच्या कृपेने ती लवकरच तुमच्यासमोर उघडेल. स्वामी भक्तांनो, कधी मनामध्ये चिंता ठेवू नका, कारण चिंता ही नेहमी माणसाला मागे खेचत असते आणि मनाला पोकर बनवत असते. म्हणून चिंता करणं लगेच थांबवा आणि स्वामींच्या या छत्रछायेखाली स्वतःला सुरक्षित बनवा. स्वामी भक्तांनो, जिथं परमेश्वराची छत्रछाया आहे तिथं कोणतंही संकट तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुम्हाला हरू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, काळजी करण्याची गरजच नाही, कारण तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा अंत आता जवळ आला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदी आणि समृद्धीने भरून जाईल. आज तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा जे तुम्हाला शक्य वाटत नव्हत्या त्या आता पूर्ण होतील, कारण देवाच्या कृपेने तुमच्यासाठी नवीन चमत्कार घडत आहे. स्वामींच्या अनंत कृपेने तुमच्या जीवनात अशी एक वेळ येणार आहे जिथे दुःख, संकट आणि निराशा नाहीशी होईल आणि आनंद, समाधान आणि यश यांचा वर्षा होईल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी दिवस रात्र मेहनत घेतात त्या तुमच्या हाती येण्यासाठी आता खूप थोडा वेळ उरला आहे, कारण स्वामींनी तुमचं नाव यशस्वी लोकांच्या यादीत आधीच नोंदवलं आहे. तुम्ही जिथे अपयश बघत आहात तिथेच आता यशाची नवी सुरुवात होईल. जिथं दुःख होतं तिथंच आता सुखाची लाट तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व रोधक दूर होतील आणि तुम्हाला अपार सुख, शांतता आणि समृद्धी लाभेल. तुमच्या आयुष्यात येणारी मोठी संधी आता तुमच्या दाराशी आली आहे. ती स्वीकारण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे, कारण आता ही संधी एकदाच येणार आहे. तुमच्या मनातील शंका, भीती आणि अस्वस्थता आता हळूहळू नष्ट होईल आणि त्याऐवजी एक अपार आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यात जागृत होईल. स्वामींच्या कृपेने आजपासून तुमचं नशीब चमकणार आहे. ते नशीब जे इतके दिवस झाकून ठेवलं होतं ते आता पूर्ण तेजाने प्रकाशमान होईल.
तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अपयशी होतात त्याच गोष्टी आता तुम्हाला अकल्पित यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्यासाठी खास कृपा केली आहे. तुमच्या प्रार्थनांना आता स्वामींच्या चरणी स्थान मिळालं आहे आणि त्यामुळेच तुमच्या प्रत्येक संकटाचा शेवट लवकरच होणार आहे. स्वामी भक्तांनो, आजपासून तुमच्या जीवनात असे काही बदल घडणार आहेत जे तुम्हाला एका नवीन तेजस्वी भविष्याच्या दिशेने घेऊन जातील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण घरावर आणि कुटुंबावर सुख, शांतता आणि समृद्धीचा वर्षाव होईल. तुमच्या मनातील मोठी इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ती गोष्ट आता तुमच्याजवळ येत आहे. स्वामींनी ती तुम्हाला देण्याचे निश्चित केलं आहे. तुम्हाला आता ज्या समस्यांनी घेरलाय त्या समस्यांना स्वामींच्या कृपेने आता शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे, कारण पुढचा काळ फक्त आनंद आणि यशाने भरलेला असेल. तुमच्या प्रामाणिक कष्टांना आता फळ मिळणार आहे. तुमच्या जीवनात असा आनंद येणार आहे की तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. स्वामींनी तुमच्यासाठी मोठा चमत्कार ठेवला आहे, जो आता लवकरच तुमच्या समोर उघड होणार आहे आणि तुमचं आयुष्य पूर्णतः बदलणार आहे. तुमच्या आयुष्यातील हा काळ सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही ज्या सुखासाठी इतके दिवस वाट पाहत होता ते सुख आता तुमच्या पायाशी झुकणार आहे. स्वामींची कृपा ही सूर्यप्रकाशासारखी आहे, जी एका क्षणात अंधकार नष्ट करून तुमच्या जीवनाला उजाळा देईल. तुमच्या प्रत्येक समस्येचा शेवट आता जवळ आला आहे आणि सुखाची सुरुवात एका नव्या पहाटेप्रमाणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार घडवेल. तुमच्या डोक्यावर स्वामींच्या कृपेची सावली आहे, त्यामुळे तुमच्या मार्गात आलेले सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. तुमच्या सर्व संकटांना स्वामींची शक्ती दूर करणार आहे. म्हणूनच चिंता सोडा आणि आनंदाने पुढे जा. स्वामींनी तुमच्या जीवनाची दिशा बदलली आहे. आता तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या आयुष्यात केवळ आनंद आणि यश राहील. बाकी सर्व दुःख नष्ट होतील. तुमच्या हातून काहीतरी अद्भुत घडणार आहे, कारण स्वामींनी तुम्हाला एका नव्या प्रवासासाठी तयार केलं आहे. तुमच्या नशिबात आता फक्त चांगल्याच गोष्टी घडणार आहे. जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा सर्व काही तुमच्या बाजूने घडतं. तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि आनंदाने तुमचं मन भरून टाकतील. स्वामींनी आता तुमचं नशीब नव्याने लिहिलं आहे आणि ते नशीब तुम्हाला आनंदाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. तुमच्या डोक्यावरून गरिबी आणि दुःखाचं सावट पूर्णपणे हटणार आहे आणि ऐश्वर्य आणि समाधान तुमच्या जीवनाचा भाग होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला यश, आनंद आणि शांतता एकत्र मिळेल. स्वामी भक्तांनो, कधीही परमेश्वरावर विश्वास दाखवू नका, कारण परमेश्वर जीवनामध्ये जे काही घडवतात ते सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच असतं. म्हणून जरी काही तुमच्या मनाविरुद्ध घडत असेल तरी त्यावर आक्षेप नोंदवू नका, कारण जे घडतं सर्व काही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या कल्याणासाठीच घडत असतं. म्हणून परमेश्वराच्या प्रत्येक योजनेवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर तुमचं नशीब लिहितात आणि तुमच्या कर्मावर हे तुमचं नशीब अवलंबून असतं. आज जर तुमचं कर्म चांगलं असेल तर परमेश्वर आज तुमचं भविष्य चांगलंच लिहिणार आहेत. म्हणून कधी वाईट मार्गावर जाऊ नका, नेहमी चांगल्या मार्गावर राहण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, ज्या भक्ताच्या मनात खरी भक्ती असते तिथं स्वामींचं खरं अस्तित्व त्या भक्ताला जाणवतं. म्हणून तुम्हालाही परमेश्वराच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची असेल तर तुमच्या मनामध्ये खरी भक्ती ठेवा. स्वामी भक्तांनो, जे भक्त परमेश्वरावर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांना भासत नाही, कारण परमेश्वरावर केलेलं प्रेम हे कधीच वाया जाणार नाही. स्वामी भक्तांनो, कुठल्याही तीर्थक्षेत्राला किंवा कुठल्याही मोठ्या तीर्थस्थानी जाण्याची गरज नाही. जर मनामध्ये शुद्धता असेल तर परमेश्वर तुमच्या हृदयात आहे, आणि जर मनात शुद्धताच नसेल तर कितीही मोठ्या तीर्थक्षेत्राच्या स्थानी जा तरी तुम्हाला परमेश्वराचं अस्तित्व जाणवणार नाही. परमेश्वराचं अस्तित्व
आपल्या मनापासून सुरू होतं. म्हणून अगोदर आपलं मन स्वच्छ, निर्मळ आणि श्रद्धाळू बनवा. स्वतः जर चांगलं राहिलो तर आपल्याला सर्व काही चांगलं वाटेल आणि स्वतःच वाईट वागलो तर सर्व काही वाईटच दिसेल. म्हणून परमेश्वर आहेत. परमेश्वर सर्वांच्या मदतीसाठी धावून येतील. फक्त मनामध्ये खरी भक्ती असावी लागेल. परमेश्वराची भक्ती म्हणजे एक अशी शक्ती आहे जिला कधी कमी करता येत नाही. ती जितकी अधिक केली जाते तितकीच ती वाढत जाते आणि भक्ताला अधिक आनंद आणि समाधान देते. स्वामी महाराज सांगतात, जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडून काहीतरी शिका, कारण प्रत्येक अनुभव तुमच्या आत्म्याला अधिक प्रगल्भ आणि परिपूर्ण बनवतो. परमेश्वराचं नाव घेणं म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर तो एक अनुभव आहे जो मन आणि आत्मा शुद्ध करून भक्ताला खऱ्या सुखाच्या दिशेने घेऊन जातो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं मन जर प्रामाणिक असेल, तुमच्या कृती जर निस्वार्थ असतील आणि तुमची भक्ती जर शुद्ध असेल तर तुम्हाला जीवनात कधी अपयश येणार नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनातील प्रत्येक क्षण आनंददायी आणि आशेने भरलेला होतो. कारण जिथे भक्ती असते तिथं निराशा नाही, केवळ स्वामींची असीम कृपा आणि शांतता असते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये नेहमी दंग राहा. स्वामी महाराज कधीही तुम्हाला कुठल्याही वाईट गोष्टींकडे जाऊ सुद्धा देणार नाही. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या जीवनात असे अद्भुत चमत्कार घडतात की जिथे सगळं मार्ग संपलं असं वाटतं तिथे नवीन वाट खुलते आणि आशा मावळते. तिथं संधी मिळते आणि जिथे अंधार असतो तिथे स्वामींच्या नावाचा दीप उजळतो. भक्तांनी कधी शंका ठेवू नये की स्वामी त्यांना विसरले आहेत, कारण स्वामी महाराज हे अखंड तुमच्या सोबत असतात. तुमच्या प्रत्येक दुःखाची जाण ठेवतात आणि योग्य वेळी तुमच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपल्या अलौकिक अशा शक्तीचा वापर करतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या कर्मात सातत्य ठेवा, भक्तीत निष्ठा ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा भक्ताचा विश्वास दृढ असतो तेव्हा त्याच्या जीवनातील संकट पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे नाहीशी होतात. स्वामींच्या चरणी नतमस्तक करा, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर मिळेल. तुमच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळेल आणि तुमच्या जीवनात यश, शांतता आणि समाधान आपसूक येईल. परमेश्वर हे केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नाही, तर ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. ज्यामुळे जिथे प्रेम आहे तिथं देव आहे, जिथं सेवा आहे तिथं स्वामी आहेत, जिथे निस्वार्थ भक्ती आहे तिथं चमत्कार घडतात. स्वामी महाराज सांगतात, जीवनात कधीही संधी गमावू नका, कारण देव तुम्हाला सतत नवनवीन संधी देत असतात आणि जो भक्त त्या संधींचा योग्य उपयोग करतो त्याच्यावर स्वामींची अखंड कृपा असते. जेव्हा मन शांत असेल, आत्मा भक्तीने परिपूर्ण असेल आणि कर्म चांगले असतील, तेव्हा स्वामी महाराज तुमचं जीवन हे यशाने, आनंदाने आणि चमत्कारी भावनाने भरून टाकतात आणि भक्ताचा मार्ग हा सदैव उज्ज्वल असतो. स्वामींच्या नामस्मरणाने सर्व काही शक्य आहे, कारण जेव्हा भक्ताचे हृदय पूर्ण श्रद्धेने भरलेले असते तेव्हा स्वामींनी त्याच्या जीवनात अशा कृपा केल्या की सामान्य माणूसही असामान्य गोष्टी घडवू शकतो. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार कोणती गोष्ट लवकर मिळाली तर ती टिकत नाही, पण जी श्रद्धेने, मेहनतीने आणि भक्तीने प्राप्त होते ती जीवनभर साथ देते. त्यामुळे संयम ठेवा, प्रार्थना करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, कधी असा विचार करू नका की देव फक्त मोठ्या गोष्टी घडवतो, कारण देव प्रत्येक लहानशा क्षणात असतो, प्रत्येक श्वासात असतो आणि प्रत्येक भक्ताच्या डोळ्यांतील भक्तीत असतो. परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठमोठ्या यज्ञ, पूजा अर्चना करण्याची गरज नाही, तर फक्त मन शुद्ध असलं पाहिजे, भक्ती निस्वार्थ असली पाहिजे आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही संकटांच्या गर्तेत असता तेव्हा डगमगू नका, कारण ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा असते आणि कर्मात निष्ठा असते त्याला कोणती शक्ती हरवू शकत नाही. स्वामींच्या शिकवणीनुसार जर तुम्हाला जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, दुसऱ्यांना मदत करा आणि सदैव सत्याच्या मार्गावर चालत राहा.
स्वामी महाराजांच्या कृपेने काही वेळा तुम्हाला वाटेल की गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत, पण नंतर तुम्हाला उमजेल की त्या घडणाऱ्या घटना तुमच्यासाठी सर्वात योग्य होत्या, कारण स्वामींनी तुमच्यासाठी आधीच उत्तम योजना तयार केली आहे. स्वामींच्या कृपेने भक्ताला योग्य अशा गोष्टी मिळतात ज्या तो स्वतःच्या बळावर कधीच मिळवू शकला नसता, कारण भक्ताचे सामर्थ्य हे भौतिक शास्त्राच्या कोणत्याही नियमांपेक्षा अधिक मोठे असतात. परमेश्वराला कधीही चुकवू नका, कारण तो नेहमीच तुमच्या सोबत असतो. तो तुमच्या विचारांमध्ये असतो, तुमच्या मनाच्या कोपऱ्यात असतो, आणि तुम्ही त्यांना हाक माराल तेव्हा परमेश्वर नक्कीच तुम्हाला उत्तर देतात. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन म्हणजे एक मोठी तपश्चर्याच आहे, जिथे तुमची भक्ती, तुमची निष्ठा आणि तुमचं कर्म यांचं वजन केलं जातं. त्यामुळे कधी आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ नका. स्वामी भक्तांनो, कधी संकटांवर नाराज होऊ नका, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या चढाईला सामोरं जाता तेव्हा तिथून मिळणारा अनुभव आणि ताकद ही तुम्हाला अधिक मजबूत बनवते. स्वामींची कृपा ही समुद्रासारखी आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने त्यांच्या लाटांमध्ये शिरता तेव्हा त्या लाटा तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर घेऊन जातात. पण जर तुम्ही शंकेने भरलेले असाल तर त्या लाटा तुमचं नशीबही उलटे करू शकतात. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे, तुमचं पूर्ण जीवन एक यज्ञ आहे, जिथे तुमच्या चांगल्या कर्मांची आहुती देऊन तुम्ही अधिक पवित्र बनता. त्यामुळे जीवनात कधीही वाईट मार्ग नको, फक्त सद्गुणांचा मार्ग स्वीकारा. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही मिळालं आहे त्याचा आदर करायला शिका, कारण तुमच्या जीवनात जे तुम्हाला मिळालं आहे ते काहींचं तर अजून स्वप्नच आहे. त्यामुळे जीवनात जे काही मिळालं आहे त्याचा आदर, सन्मान ठेवायला शिका. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित असेल तर कोणतीही परिस्थितीत तुम्ही निराश होऊच नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथं चमत्कार घडतात आणि परमेश्वराची कृपा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवते. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जीवन हे संधीचं आकाश आहे आणि तुमचं प्रत्येक सत्कर्म त्या आकाशात एक तेजस्वी तारा आहे. त्यामुळे सत्कर्माने तुमच्या जीवनाचा प्रकाश अधिकाधिक तेजस्वी करा. जीवनात किती मोठे अडथळे आले तरी स्वामी महाराजांवर ठाम विश्वास ठेवा, कारण तुमच्या मेहनतीला त्यांची कृपादृष्टी मिळाली तर संपूर्ण विश्व तुमच्यासाठी अनुकूल बनेल. स्वामी महाराज सांगतात की तुमचं मन जसं विचार करतं तसंच तुमचं जीवन आकार घेतं. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा, भक्तीच्या मार्गावर आणि तुमच्या कर्मांमध्ये निष्ठा ठेवा. परमेश्वरावर अपार श्रद्धा आणि भक्ती असेल तर आयुष्याची प्रत्येक समस्या ही एका क्षणांमध्ये संधीमध्ये बदलते, कारण भक्तीचा मार्ग हा अडथळ्यांना संपूर्ण मार्ग दाखवणारा असतो. स्वामी महाराज सांगतात, जर तुम्ही भक्ती केली आणि त्याचबरोबर दुसऱ्यांची सेवा केली तर तीच तुमच्यासाठी खरी साधना आहे, कारण जे भक्त निस्वार्थी असतात त्यांनाच परमेश्वराची खरी कृपा मिळते. जीवन म्हणजे एक महासागर आहे आणि भक्ती ही त्यामधील नौकेसारखी आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि निश्चयाने त्या नौकेत बसलात तर कोणीही लाट तुमचं नुकसान करू शकणार नाही. स्वामी महाराज सांगतात की संकट ही माणसाच्या श्रद्धेची परीक्षा असते आणि जो या परीक्षेत खंबीर राहतो त्याच्यावर स्वामींची असीम कृपा होते. स्वामींच्या भक्तीत जेव्हा निस्वार्थता आणि समर्पण असतं तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर बनतो आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर भक्तीचा ओलावा असेल तर परमेश्वर तुमच्या जीवनात कधी दुष्काळ पडू देणार नाही, कारण भक्ती म्हणजे जीवनाचं खरं समाधान आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा एखादं कठीण संकट तुमच्या वाट्याला येतं तेव्हा घाबरू नका, कारण परमेश्वर तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे आणि तुम्ही श्रद्धेने पुढे गेलात की तो तुम्हाला अधिक बलवान करेल. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमच्या कर्मांमध्ये जर सत्य, भक्ती आणि प्रेम असेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या मागे उभे राहतात आणि तुमचं रक्षण करतात. परमेश्वराच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे की त्याने भक्ताला संकटांमध्ये हसण्याची आणि कठीण परिस्थितीत यश मिळवण्याची शक्ती मिळते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात यश, सुख आणि शांतता हवी असेल तर अहंकाराचा त्याग करा आणि नम्रतेने प्रत्येक संकटाचा सामना करा, कारण नम्रता हीच भक्तीची खरी ताकद आहे.
जो मनुष्य परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगतो तो कधी पराभूत होत नाही, कारण परमेश्वर स्वतः अशा भक्ताच्या जीवनाची जबाबदारी घेतात आणि त्याला योग्य मार्ग दाखवतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या स्वामी संदेशाने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील. तुम्ही जी कुठली इच्छा तुमच्या मनाशी बाळगली आहे ती इच्छा देखील परमेश्वर नक्कीच पूर्ण करतील. म्हणून परमेश्वराच्या या स्वामी संदेशावर पूर्ण विश्वास असू द्या. जो भक्त पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकतो त्या भक्ताच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडायला सुरुवात होते.